शिर्डीत काल झालेल्या धुवाधार पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। कालिका नगर भागामधील अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण रात्र अक्षरशः जागून काढली आहे। कालिका नगर भागामधील 1 नंबरची गल्ली पूर्णपणे तुंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिर्डीमध्ये काल मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतरची ही परिस्थिती समोर येते। आमच्या इथे ना 6 वाजेपासून इतका पाऊस झाला, पूर्ण अख्ख्या गल्लीमध्ये पाऊस झाला, पूर्ण पाणी झालं। आमच्या घरामध्ये फार पाणी घुसलं, पाठीमागून मोकळा पेज असल्यामुळं पाठीमागून पण पाणी आलं आणि समोरून पण चंबर पॅक असल्यामुळं सगळं पाणी झालं। आणि इथं समोर नवीन रोड झाला ना, त्याच्यामुळं पाणी जायला जागा नाही। आमच्या घरामध्ये 1:30-2 वाजेपासून पाणी शिरायला सुरुवात झाली। आम्ही कालिका नगर गल्ली नंबर 1 मध्ये राहतो। आमच्या घरात पाठीमागे पेस असल्यामुळे खूप पाणी तुंबलेलं आहे। तिथून सगळं पाणी आमच्या घरात येते। आमचं फर्निचरचं नुकसान झालं, आम्ही सगळं सामान सगळं शिफ्ट करतोय आणि चंबर सापना चंबरमधून सुद्धा आता सगळे टॉयलेट वगैरे फुल भरून बाहेर पाणी येतंय। काल रात्री 8 वाजल्यापासून पाऊस सुरू आहे। पूर्ण आमच्या घरात पाणी झालेलं आहे। असं पूर्ण म्हणजे इतकी भयानक स्थिती आहे की आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही आहे। चंबर पूर्ण पॅक झालेले आहे, पुढं पूर्ण अख्खं पाणी आहे। आम्ही पूर्ण रात्रभर जागून काढलेली आहे। अचानक पाणी आल्यामुळं खूप गोंधळ झालेला आहे घरामध्ये। पूर्ण पाणी, आमचं किचनमध्ये पाणी आहे, हॉलमध्ये पाणी आहे, पुढच्या पटांगणामध्ये पाणी आहे। आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही आहे।